आमच्या या अर्धवट गावात स्वागत आहे. तर आमच्या गावात नुसती लकडी, धक्काबुक्की काय, मारामारी काय, बायकांची भांडणं काय आणि बायकांची नी पुरुषांची झोंबझोंबी तर विचारूच नका. तर असे बरेच खटले पेंडिंगवर आहेत. 15 दिवसांनी जज साहेबांचा मुलगा शांत राहिलाय. तर आज खुर्चीवर बोट टेकाला ते न्यायालयाने येतात. आम्हाला तुमच्या सगळ्यांचा बाप आला. जज साहेब, आज जाऊन जोशाने एंट्री केली. कोण भाग गेलं वाटतं. बघायची एवढी हौस असेल ना तर खटले संपल्यावर खाट्यावर ये, मग समजेल मुलगा कसा झुमतो ते. नको जज साहेब, आधीच गावात काय कमी दोंडी सुरू आहे. पक्की लकडी पेंडिंगवर आहे. मग टाइमपास कसला करतो रांडेच्या? बोलाव पहिली केस. आणि काय रे, हे तुमच्या गावाचं नाव अर्धवट? नक्की काय अर्धवट आहे तुमच्या गावात? नाही जज साहेब, आमच्या गावात कंची पण कामं पुरी नाही होत. जी काय आहेत सगळी अर्धवट. तलावाचं घ्या, हॉस्पिटलचं घ्या, रस्त्याचं घ्या. आमच्या गावात घरं बांधायला घेतली तरी अर्धवट राहतात. म्हणून आमच्या गावाचं नाव अर्धवट. पण मी खटले अर्धवट सोडणार नाही. बोलवा पहिली केस. जज साहेब, पहिली केस आहे शकुंतला लिंबूवाली. हिने गावात लिंबूचा धंदा मांडलाय. अरे लिंबूचा बिझनेस हा काय आरोप आहे? धंदा हा धंदा असतो. जज साहेब, हा लोकांना धंद्याला लावणारा बिझनेस आहे. हे काला जादू करते. काय? या 21व्या शतकात अंधश्रद्धेचा बाजार. लवकर बोलवा तिला, तिची लिंबूच पिळतो. जज साहेब, हीच ती लिंबूवाली अडचणीत सापडलेल्या लोकांना काय पण उतारा देते. यांनी कलमी केली, त्यांनी लूट मागली सांगून घरात भांडण लावते. नाही जज साहेब, मला हे आरोप मान्य नाही. मी कोणच्या घरात सांगत फिरत नाही. माझ्याकडे या. मी कंचा पण चुकीचं काम केलेलं नाही. हे लोक माझ्या वाईटावर आण. यांना बघा कसा धंद्याला लावते मी नंतर. तू काय धंद्याला लावणार? आमचं कामच आहे लोकांच्या शिवाशाप खायचं. जा रे मेल्या, जा मसनान जा. मरता याला वाटोला होईल तुझा, वाटोला. जागा पाहते शेंडी उठली. ऑर्डर ऑर्डर. वकील बरोबर तर बोलत आहे. तिची तरी काय चूक? अहो, आपण लोक जातो म्हणून अशा भोंदू लोकांचं पावतं. आपली आई माऊली आहे ना आपल्या पाठीशी. ती प्रत्येक संकटात धावून येते. आपल्या लोकांना कळायला हवे की असल्या अघोरी मार्गावर जाण्यापेक्षा आपल्या देवावर श्रद्धा ठेवा. तुम्ही अंधश्रद्धेच्या मागे लागता आणि बदनाम आपला धर्म होतो. जाम भारी बोलत बघा जज साहेब, पण हिला शिक्षा काय देवाची? हिला 3 महिने जेलमध्ये ठेवा आणि खायला फक्त निवडू द्या. चला वकील, पुढचा आरोपी बोलवा. जज साहेब, पुढचा आरोपी पोऱ्या आहे का पोरी तेच माहित नाही. सगळे त्याला तृप्ती घिसाई म्हणतात. जज साहेब, पारंपरिक कपडे घालून येण्याचा मंदिराने जो काय आदेश काढलाय त्यालाही तृप्ती घिसाई विरोध करते. तिचं म्हणणं असं आहे, याने महिला अधिकारावर अन्याय होतोय. मंदिराच्या आदेशांना विरोध करते. नक्की घिसाई आहे का ईसाई आहे? अहो जज साहेब, तुम्ही आम्हा बायकांवर बंधन घालू शकत नाही आणि हा आरोप मला अमान्य आहे. मी स्त्री सन्मानासाठी काम करते.
पण तुम्ही बाईच आहात ना? तुमच्याकडे बघून तसं वाटत नाही आहे. का शंका आहे काय? होय, मी स्त्री आहे आणि पुरुषासारखे राहून आमचा सन्मान वाढवते. पण बाई म्हणून बाईचा सन्मान राखता येतो. स्त्री अधिकार म्हणजे नेहमी पुरुषांना विरोध करणे असे तुम्हाला का वाटते? असं कसं? पुरुषांची वाजवल्याशिवाय मी स्त्री मुक्ती कार्यकर्ता कशी बनणार? अहो बाई, मंदिरात कपडे फक्त स्त्रियांना बंधनकारक नाही तर पुरुषांनाही योग्य असा पेहराव करून यावा असा आदेश आहे. कपड्याची कोणतेही बंधन नसावे, बरोबर असले तरी कोणत्या ठिकाणी कशा प्रकारे कपडे घालावे याची समज असावी लागते. वकील साहेब, हा आदेश म्हणजे काही बंधन नाही, तर मंदिराने आपल्याला पारंपरिक पोशाखांची आठवण करून दिली आहे. अहो, आम्ही पूर्वी जायचो ना कारल्याला, तेव्हा आपल्या महिला लुगडीमध्ये नाही तर साडीमध्ये दिसायच्या, तर आपली पुरुष मंडळी सुरका आणि पारंपरिक पेशावर दिसायची. आणि आता गेलो तर बायका वन पीस वर पुरुष हाफ चड्डीवर दिसतात. आपल्या कारल्याचं हे धार्मिक स्थळ पर्यटन स्थळ बनवून ठेवलंय. जज साहेब, मग या तृप्तीबाईला काय शिक्षा देवाची? यांच्या विधानाला मीडियाने महत्वच द्यायचं नाही, प्रसिद्धी मिळालीच नाही पाहिजे, हीच यांची शिक्षा. वकील, बोलवा आता पुढचा आरोपी. जज साहेब, पुढे येणारा आरोपी नाही तर मंडळाचे कार्यकर्ते आहात, ते त्यांची याचिका घेऊन आले. बोलवा त्यांना, पाहू काय म्हणतायत हे कार्यकर्ते. जज साहेब, आमच्या बाप्पाचं मंडपण परत आला कोर्टाच्या एका आदेशामुळे. या मागे गणपतीला बाप्पाचे विसर्जन नाही झाले. अरे, मग पीओपी वर बंदी असताना तुम्ही पीओपीच्या मूर्त्या आणल्याच कशा? आणि मूर्ती उंचच पाहिजे याचा हट्ट का? शास्त्रात जास्तीत जास्त 1.25 फुटाची मूर्ती असावी असे लिहिले असताना आपण 40 फुटापर्यंतच्या मूर्त्या आणतो. बसलेली मूर्ती ही शास्त्रोक्त असं शास्त्रात लिहिलेलं असताना बाप्पाला हवेत एक पाय उभा करून ठेवतो, यात आपल्या बाप्पाचा अपमान होत नाही का? मंडळाच्या स्पर्धा लागल्या म्हणून काही चुकीचं होत पण असेल, पण म्हणून बाप्पावर आमचा जीव नाही असं होत नाही ना. समुद्रात बाप्पाला ढकलून देतात तेव्हा त्रास नाही होत का? दुसऱ्या दिवशी मूर्ती जेव्हा भग्न अवस्थेत किनाऱ्यावर येऊन पडतात तेव्हा त्रास नाही होत का? आमच्या मंडळाचं विसर्जन आम्ही खोल समुद्रात नेऊन करतो. आता जे मंडळांना बाप्पाच्या नावावर फक्त मोठं व्हायचं आहे ते अशा चुका करतात. पण शाडू माती आणि रंगाने प्रदूषण होत नाही का? सगळे पीओपीलाच का दोषी ठरवतात? मग तुमचे म्हणणे काय आहे? प्रदूषण होत असेल तर होऊ देवाचं. नाही, आम्हाला पर्याय द्या. पीओपीवर बंदी असताना मूर्त्या बनवायला दिल्या, मग विसर्जनाचे 1 दिवस आधी तुम्ही विसर्जन करायचं नाही हा कारभार नको. अहो, आमचा जीव मागितला असता तरी दिला असता, पण बाप्पाला परत मंडपण आणताना खूप त्रास झाला. ठीक आहे, तुमच्या मुद्द्यावर उच्च न्यायालयात आम्ही मुद्दा मांडू आणि यावर योग्य तो तोडगा काढू. तोवर गणपती बाप्पा मोरया. वकील, बोला पुढची केस. जज साहेब, पुढचा येणारा जोडा आहे जोडा. यो जोडा तांदूळ वाटतो असा त्यांच्यावर आरोप आहे. तांदूळ वाटणं हा कुठला आरोप? हे नक्की काय प्रकरण आहे ते बघायला त्यांना बोलवावं लागेल. जज, हाऊ आर यू? जज साहेब, कसे आहात? बरे आहात ना? मी उत्तम आहे. तुम्ही हे बोललेलं परत का बोलतात? ऐसच बोलून त्यांनी जाम आजार बरे केले. तुमची मूळ व्याधाला पण नुसता हात लावून बरा करे येऊ पिंट्या. Yes, I can do with my fingers only. हो, मी बोट टाकून बरा करू शकतो. अजून कुठे कुठे बोटे टाकणारस? असंच सगळीकडे उभ्या करूनशी आपल्यातल्या काही लोकांची माती फिरवली त्यांनी. I don't cheat. I have blessings of God. मी फसवत नाही, माझ्यावर देवाचा आशीर्वाद आहे. देवाचा? तुमच्या देवाचा? कोणत्याही देवाचा असो, सर्व एकच आहे. आपण त्यांना धर्मात वाटलंय. देवाच्या नावावर बाजार करणारा कोणत्याही धर्माचा असो, तो धर्माला मोठा नाही करत तर धर्माला अजून बदनाम करत जातो. पिंट्या, तुम्ही लोकांच्या वाईट परिस्थितीचा फायदा घेऊन त्यांना धर्म परिवर्तन करायला भाग पाडता, हा देखील कायद्याने गुन्हाच आहे. नो, नेवर. पीपल लाईक टू वर्शिप गॉड. वी डोंट फोर्स देम. नाही बाबा, आम्ही असे कधीच सांगितले नाही. ज्याला आवडते तो येतो,
मग आम्ही त्याला बरोबर घेतो. आमिष दाखवून धर्म परिवर्तन करणे कायद्याने गुन्हा आहे माहित आहे ना? येस आय नो. वी जस्ट मीडियम. पीपल लाईक टू कम. हो आम्हाला माहित आहे, पण लोकांनाच आमच्याकडे यायची काज आहे. काय आहे तुमच्या धर्मात? आम्ही शिक्षण देतो, पैसे देतो, चांगली लाईफस्टाईल देतो. अरे तुमच्याकडे तर लोक मंदिरावरून पण मांडतात. धर्म परिवर्तन आज नाही होत आहे की कित्येक वर्ष होत आहे आणि अजूनही होईल. सर्वांसमोर करू नाहीतर छुपे करू, आम्हाला कोण अडवणार आहे? का तुमच्या धर्मात कोण तुमच्या लोकांना जागं करणार? जाऊ दे. असले हिंसक हिंदू हवे तरी कशाला धर्मात? जे आमचे झाले नाही ते इतरांचे तरी काय होणार? उद्या अजून कोणता धर्म त्यांना आमिष देईल ते त्या धर्मात जातील. धर्म हा जीवापेक्षा जास्त जपायचा असतो हे माझ्याशिवाय दुसरं कोण समजावं? डोळे काढले होते, चांगली सोडली होती, 40 दिवस एके कवळ टाकला जात होता. तो अवंग्य समोर उभा होता. मला म्हणाला त्याचा धर्म कबूल कर. अरे हट, प्राण गेला तरी बेहत्तर, पण माझा परम पवित्र हिंदू धर्म मी सोडणार नाही हे त्याला ठणकावून सांगितलं. आता हल्लीच कुंभमेळा झाला, 50 करोडहून अधिक भाविक सामील झाले होते. एका संगमावर पवित्र स्नान केले. कोणीही कोणाला त्याची जात विचारली नाही. सर्वजण तेथे हिंदू म्हणून होते. अरे जातीचा अभिमान हवा, पण समोरच्याला कमी लेखता. कारण आपण सर्व हिंदू आहोत. त्या सोहळ्यात ना बळजबरीने ना आमिष दाखवून कुठलेही धर्म परिवर्तन झाले नाही. आमच्या आबासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वराला साक्ष मानून हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याची शपथ घेतली. ते स्वराज्य कोणत्याही धर्माविरुद्ध नव्हते, पण अत्याचार करणाऱ्या जुलमी राजवटी या परधर्मीयच होत्या. म्हणूनच ही स्वराज्याची लढाई स्वाभिमानाची होती, तशीच देव देश आणि धर्मासाठी देखील होती. आज 4 पैसे मिळाले तर धर्म परिवर्तन करणारे हे आपल्या धर्मातील बांडगुळ आहेत. त्यांना वेळेत छाटा किंवा समजावून योग्य मार्गावर आणा. हिंदू म्हणून एक व्हा. शिवाजी जन्मावा तो दुसऱ्याच्या घरात हे म्हणून कुठपर्यंत म्हणायचे. इथे प्रत्येक घरात छत्रपती शिवरायांचा आदर्श असावा. पुरुषांना स्त्रियांचा सन्मान वागता यावा, तर स्त्रियांनी शृंगार हा सौंदर्य उजावी म्हणून करावा, ना की अंग प्रदर्शनासाठी. आम्ही जसे स्वराज्य रक्षण केले तसेच धर्म रक्षण करा, संस्कृती रक्षण करा, जातीपातीच्या भिंती उद्ध्वस्त करा. आपल्या संतांची शिकवण मनात ठेवा. त्या पांडुरंगाच्या चरणी जात पात विसरून एक वारकरी म्हणून झालेल्या त्या वारकऱ्यांचा आदर्श घ्या. बोला नमो पार्वती पते हर हर महादेव. कुंडली वरदा हरिठर श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. पंढरपुरा